बरेच दिवस झाले आपलं बलिदान मास चालू आहे. तर सगळ्यांनी काही ना काहीतरी पाळलं असतं. तर मी काय पाळलं हे सांगतो. एक दिवस आड करून निरंकार उपवास धरत होतो आणि त्यातनं मला एकच शिकतो म्हणजे हे भेटलं काही शिकाय भेटलं की म्हणजे महाराजांनी म्हणजे आपल्याला आता मला पण धरलेला की उपवास पण भूक लय लागायची पण पाणी प्यायचंच मी दिवसात निरंकार धरायचं मला पण पाणी प्यायचं तेवढं सहन करायचं महाराजांनी केवढं सहन केलं असं आता सगळ्यांनी गंध लावलाय कपाळावर तो महाराजांच्या मळा आहे नाहीतर बसले असते डुबकी घालून एवढं सदृश बनू शिवसेना सदृश बनू स्वामी मागे बाजू नाही चुकले यातना त्याचा अर्थ म्हणजे असा आहे की लाचार होऊन कधी जगायचं नाही म्हणजे लाचार होऊन जगायचं असेल तर विष घेऊन मरायचं लाचार म्हणजे त्यात संभाजी महाराज नाही तेव्हा नाही लाचार झाले नव्हते तसंच आपण पण लाचार व्हायचं नाही आणि संभाजी महाराजांना काय काय बोलले किस्सा हाल केला तरी संभाजी महाराज झुकले नव्हते तसंच आपण पण झुकायचं नाही आचार काय पाळलेलं का मी काय काय पळालं मांसाहार पळालं पण पळालं आणि तुम्ही पाळल्यावर घरात केलेलं का जायचं हा जायचं नाही घरात मांसाहार केलेलं का तेव्हा तुम्हाला खाऊ वाटलं का आवडलं पण तेव्हा मला म्हणजे तेव्हा मला आठवून व्हायची की बलिदान मारतात काय खात नव्हतो घोडावर वगैरे सगळं पाहायला महाराजांच्या आठवण्याआधी काय जेवत नव्हते काय सगळं त्यांचा अत्याचार होत होता मग अत्याचार होता त्यांचा त्यांनी कसं सण केला का थोडी मला काय ठेच लागली तर म्हटलं की महाराजांनी किती अत्याचार सण केले तिरचे गोळे केले काही केलं का म्हणलं तेव्हा असं वाटलं की किती महाराजांनी सण केलं सगळं सण शिकतात होती त्यांच्यामध्ये किंवा त्यांनी धर्म दुसरा सुटला नाही म्हणून आपली काय विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी जगू पांग पेडा वया मायेबुचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे तर आपल्या प्रत्येकाला एक प्रश्न पडला पाहिजे की आपण या जगात जगतो कशासाठी आपण जगलं पाहिजे आहे आपला जीव आपण कशासाठी त्यागायला पाहिजे आहे तर देव धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांसारखं जगलं पाहिजे आहे देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याला जगलं पाहिजे आहे आणि बलिदान मासातून आपल्याला हे कळायला पाहिजे की महाराजांनी कसा त्याग करून आपल्या हिंदवी स्वराज्य वाचवलं आणि महाराजांनी कसं आपलं हिंदवी स्वराज्य वाचवलं याचा आपल्याला जाणीव झाली पाहिजे केलं त्या महाराजांनी शेवटला अंत्ययात्रा महाराजांची निघून दिली त्यामुळे आपण महाराजांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण एक महिनाभर बलिदान मास करतो आणि जर आपण काय पाळलं असतं तर ज्याप्रमाणे मी चप्पल पाळली मी असे गोड खाणं मांसाहार का पाहिजे नाही तर मांसाहार खात नाही मी गोड खाणं जास्त असतं माझं आणि चप्पल पाळल्याने मला ही जाणीव झाली की आपल्याला फक्त एक महिनाभर चप्पल नाही घातली तर आपल्याला पायाला चक्कर बसलं किंवा काय इतर त्रास झाले महाराजांना किती त्रास झाला असते ह्याची जाणीव आपल्याला यामध्ये आपल्याला महाराजांनी जी शिकवण दिली जे शिकवले त्या मार्गावर चाललं पाहिजे आणि फक्त असं कपाळावर टिळा लावून नाहीतर आपण जो आहे हे फक्त असं दाखवून देणं गरजेचं नाही आपण वागलं पाहिजे जी महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे ती आपल्याला आत्मसात केली पाहिजे बलिदान मास करत होतो 30 दिवस म्हणजे खरोखर मध्ये 40 दिवसांचं म्हणजे त्यांचं हे होतं म्हणजे एवढा दिवस त्यांचं हाल झालं आणि आता आज त्यांची अंत्ययात्रा म्हणजे प्रत्येक जो हिंदू धर्मात जन्माला त्या प्रत्येक माणसाची अंत्ययात्रा काढली जाते किंवा तो दारोड असो कसला बी असो त्याची अंत्ययात्रा काढल्याशिवाय म्हणजे त्यांची अंत्ययात्रा काढता झाली नाही म्हणजे त्यांचं वर खालून वरपर्यंत धार नसलेल्या सोरायला तुकडे करण्यात आले त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा पण काढता नाही आली
त्यामुळं आज आपण ही अंत्ययात्रा काढणार आहे. म्हणजे न बोलता शांततेत अंत्ययात्रा काढणार आहे. ज्यांनी मुंडन केलं होतं त्यांनी सर्वांनी कडकपणे आपलं निरंकार उपवास धरला असं माझं म्हणणं आहे. आणि आज सर्वांनी गंध लावला कपाळाला, का म्हणून त्याच्यामुळे जर त्यांनी प्राणाची आहुती दिली नसती, धर्म परिवर्तन केलं असतं तर आज आपण कपाळाला गंध लावला नसता, कुठं नमाज पडत असतो. त्यांच्यामुळे आज आपली जे मंदिर आहे, आज देव हे सर्व त्यांच्यामुळे हे आहेत सुरक्षित आहेत. आणि संभाजी महाराजांचं बलिदान एका दिवसात नव्हतं, 40 दिवसाचं बलिदान होतं. म्हणून आपण त्यांना सतत स्मरण केलं पाहिजे, त्यांचं आचरण आपल्या आचरणात आणलं पाहिजे. त्यांच्यासारखं प्रयत्न केला पाहिजे की आपल्यात काय काय गुण येतील त्यांच्यात. त्यांच्यातला गुण घेणं म्हणजे कठीणच आहे. म्हणजे ते लय म्हणजे त्यांचं देवासमान त्यांचा मानलं पाहिजे. त्यांचा फोटो तर देवाला जरी ठेवला तर म्हणजे कमीच आहे मानलं. एवढं बोलतो. गोड खाणं टाळलं. मला गोड खूप आवडतं. जेव्हा गोड खावंच वाटलं मला तेव्हा मला असं खूप असं म्हणजे बेकार वाटत होतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना किती आत्म झालं असतं, की औरंग्यानं किती त्यांना पेढा दिल्या, काय म्हणजे किती हाल केलं त्यांचं. जेव्हा मला गोड खावंच वाटत होतं तेव्हा मला असं वाटत होतं एवढं फक्त हाल टाळ्याला गोड पदार्थ टाळ्या आणि गोड पदार्थ आवडते ते, पण मला चुकून 1-2दा मी गोड पदार्थ खाल्ले चुकून. आणि आमच्या घरात वशात आणलेलं, पण मी वशात खाल्लं नाही. आणाय बी लावलेलं, मी आणाय बी गेलो नव्हतो. जे आपली महाराजांची अंत्ययात्रा निघलेली नव्हती ती काढायची. म्हणजे औरंगजेबानं ज्या दिवशी काल यास महाराजांनी मारलं तेव्हा एका वावरात लाकडाच्या बुडक्यावर ठेवून बिनाधारीच्या कुऱ्हाडीनं, म्हणजे आपण कसं कुट्टा कसा करतो तसं महाराजांचं तुकडं करून वावरात फेकलं. मग त्यांचं अंत्ययात्रा सुरू येणं, कोणी वारून दे, त्यांची अंत्ययात्रा निघते, पण महाराजांची निघलेली नव्हती. त्याच्यामुळे आपण काढायची. आणि ही फक्त महाराजांसाठी नाही तर आपल्याला कुठल्या भविष्यासाठी जर आपल्याला करायचं. कारण आता बांगलादेशची काय परिस्थिती ती इथं भारतात होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला हे केलं पाहिजे. कारण तिथं ही सगळं हिंदुस्थानी महाराज चालली ही सगळीकडे माहितीच आहे. पण तिकडं आपलं देव बसवाय बी कर लावला जातो, म्हणजे जिझिया कर म्हणजे आता का आपलं देवासनी बसवाय. म्हणजे औरंगजेबानं त्या काळात लावलेला की आपला गणपती बसवाय म्हणा, यात्रा काढाय व दुर्गा माता ही ती वगैरे कुठलं बी आपल्या देवाचा सण आहे ना ती काढायसाठी आपल्याला त्यासनी कर द्यावा लागणार. मग हे आत्ता बांगलादेशमध्ये चालू आहे. जर काही भारतात करायचं नसलं तर आपल्याला, कारण आत्ता भारतात 16 राज्य अल्पसंख्याक झाली ती हिंदू, म्हणजे 16 राज्यात आपण लोकसंख्या आपली कमी झाली आहे. त्याच्यामुळं भारतात 29 राज्यामध्ये 16 राज्य म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त गेलेलीच आहे. जर का आपल्याला हे सगळं परत आपल्याला हिंदुस्थान म्हणून आपल्याला एकच राज्य आहे. कारण इस्लामसाठी 50-60 राज्य आहे ती, ख्रिश्चनांसाठी 25-30 राज्य आहे ती, पण हिंदुस्थानी फक्त एकच राज्य आहे, भारत देश आहे, देव म्हणजे भारत. आणि जर काही आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला ही सगळं धर्माचं काम केलंच पाहिजे. त्याच्यामुळं संभाजी महाराजांसाठी व शिवाजी महाराज यातून डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या धर्माचं रक्षण होईल काम केलं पाहिजे. त्यांच्या माहिती इकडे वर राहू जात अर्धा ते बरोबर आहे. हा करा हां तुम्हाला पाठवतो छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान
धर्ममास पाळत आहे आणि रोज त्यांच्या श्लोकाची अर्थ जाणून घेत आहात, तरी आपल्या वैयक्तिक जीवनात आणि सामाजिक जीवनात सर्वांनी त्या श्लोकांचा अर्थ समजून घेऊन त्याचा आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरी आपल्या शत्रू आहे, आपला शत्रू हा खूप मोठ्या प्रमाणावर आपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करत आहे. आपल्यावर आता सध्या लव जिहाद, लँड जिहाद यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करत आहेत. तर लव जिहाद म्हणजे काय, तर आपल्या हिंदू मुलींच्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रेमबंधनात अडकून त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास हे करत आहेत, धर्मपरिवर्तन करण्यास त्यासनी सांगत आहेत. आणि लँड जिहाद म्हणजे काय, तर आपल्या हिंदूंच्या जमिनी ज्या आहेत पडीक, त्या ठिकाणी एक दगडधोंडा ठेवायचा आणि त्या ठिकाणी त्यांचा निळा झेंडा फडकून, हिरवा झेंडा फडकून तिथं एक उभा करायचा आणि ती जमीन आमची आहे असं दाखवून त्या जमिनी बळकवायचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जगत असताना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जीवनाचा आढावा किंवा अभ्यास करून जगलं पाहिजे. सर्वांनी आपण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून त्यांचे विचार जोपासले पाहिजेत, तर आणि तरच आपण टिकणार आहे. आज जर आपला धर्म जर संकटात असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्या समाज जर संपत्ती चालला असला तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्या धर्म कार्यात आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आपला समाज खूप मागं आहे. आज जर तुम्ही बघितलं तर आत्ता त्यांचं जी उपवास आहेत इस्लाम धर्माचं, तर ती आज दिवसातनं 5 वेळा नमाज पढतात, पुन्हा महिनाभर दिवसभर न खाता उपवास करतात. तर आपल्या धर्मातील लोकांना का समजत नाही? ह्या सर्व गोष्टी आपण जोपासल्या पाहिजेत. आज आपला शत्रू प्रचंड प्रमाणात आपल्यावर हल्ला करण्यासाठी आग्रही आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक आपल्या जे नित्यनेमाने उपक्रम आहेत त्याला हजेरी लावली पाहिजे, हीच मी सर्वांनी. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर झालेल्या अन्यायांबद्दल पाळला जाणारा सामूहिक नोटा म्हणजे हा बलिदान मास. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांचे केस धाडसी होते. त्यांचे कार्य विविध पुस्तकातून व आता चित्रपटातून आपल्याला माहिती होतच असतं. छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाने ज्या यातना दिल्या, धर्मपरिवर्तनाचाही पर्याय दिला, मात्र छत्रपती संभाजी राजांनी हे सर्व पर्याय नाकारून स्वराज्य कसे स्वाभिमानाने शेवटपर्यंत आबादित ठेवलं आणि शेवटी असंशयांना भोगून त्यांनी आपला प्राण सोडला. याची जाज्वल्य भावना तीव्र ही सामूहिकरित्या पाळली गेली तर ती शंभूराजांना मानवंदना असेल. मुघलखानाने जेव्हा छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबापुढे आणले, तिथपासून पुढे 40 दिवस महाराजांना जो त्रास दिला आणि शेवटी महाराजांनी जे बलिदान दिलं तो संपूर्ण काळ म्हणजे बलिदान मास. या बलिदान मासात अनेक शिवभक्त, अगदी युवतीसुद्धा चप्पल घालत नाहीत. अनेक जण आपापल्या आवडीच्या वस्तूचा त्याग करतात. मग चप्पल न घालता जर आपल्याला काटा लागला, खडे टोचले तर त्या वेदना होताना छत्रपती संभाजीराजांना ज्या यातना झाल्या त्यांची आठवण व्हावी व जाणीव राहावी म्हणून चप्पल पाळावी असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे म्हणणे आहे. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा 1 महिन्याचा काळ महाराजांचा एक अवयव तोडत राहिले. छत्रपती शंभूराजांचे जे हाल केले, त्यांची नखे काढली, डोळे काढले, तापत्या सळ्या डोळ्यात घातल्या, झालेल्या जखमांवर मीठ चोळले. हे कशासाठी व कुणासाठी सोसले, तर हे हाल सोसले आपल्या स्वराज्यासाठी, हिंदू धर्म वाचवण्यासाठी. हे बलिदान त्यांनी दिले. धर्मवीर बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदू मात्राचे पवित्र असे आद्य धर्म कर्तव्य आहे. दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ यांच्या विचारांना माझा प्रथम अभिवादन आले होता. आज ह्या बालमित्रांनी चांगल्या पद्धतीत संभाजीराजाचं हे केलेलं आहे. मी पण अचानकपणे इथं गिरणीमध्ये दळण आलो होतो ठेवायला, तर काय मला पण नेमकं समजायला बसलो होते तर सरांनी बोलावलं. तर बघा, त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजे जर जन्माला आले नसते तर हिंदवी स्वराज्य स्थापन झाला नसता. छत्रपती शिवाजीराजांनी फार मोठं ह्या
महाराष्ट्रामध्ये काम केलेलं आहे. कानाकोपऱ्यात त्यांचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचे 2 पुत्र, एक राजाराम आणि दुसरा संभाजी. संभाजी राजांना ज्यावेळी पकडलं औरंगजेबनी, त्यावेळी 750 वर्ष मोगलांनी राज्य केलं होतं या देशावरती. ब्रिटिशांचं 150 वर्ष राज्य होतं. 850 वर्ष देश हा परतंत्र्यात होता की देशाला स्वातंत्र्य नव्हतं, महाराष्ट्र घडत नव्हता. अशाच पद्धतीत आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे. आणि त्यांचेच पुत्र संभाजी राजांचं हाल इतकं केलं, इतकं म्हणजे संभाजी राजांच्याकडे ताकद इतकी होती की सिंहाच्या जर जबड्यात हात घातला तर ते जबडा असं हे करत होती, की ताकद होती. औरंगजेबांना माहीत पडलं, मग पकडलं त्यांना. कोणतरी आपल्यातलीच सामील झाली. आमच्या ठिकाणी संगमेश्वर म्हणून आहे कोकणामध्ये, आणि त्या ठिकाणी संभाजी राजाची बातमी पितुरांना कळवली. औरंगजेबने मग पकडला, कडेलोट त्यांना म्हणजे पायामध्ये हातामध्ये अशा सळ्या होत्या, ताकद इतकी जबर होती. पकडल्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना मारत होते. मारत असताना डोळ्यामध्ये सळया घुसवल्या, राजा धर्मशुकर. पण त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जीभ कापली, नखं त्यांची सगळ्या शरीराचे तुकडे त्यांनी केले. आणि वडू म्हणून गाव आहे या इकडच्या भागामध्ये, तिथल्या महारवड्यातल्या लोकांनी एक धुणं धुत होती परटाची मालकीन, ती पळत आली. आणि पळत आल्यानंतर सांगितलं, शिलवंत म्हणून महारवड्यामध्ये एक शिलवंत होतं, ते तुकडे त्याने गोळा केले आणि तिथं त्यांना धन दिलेलं आहे. आणि ते नंतर इतिहास काही लोकांनी लढवलेला आहे, मी त्याच्या व्यतिरिक्त काय बोलत नाही. तिथं राजांच्याबद्दल म्हणजे हाल इतके त्यांचं सहन म्हणजे त्यांनी केलेलं आहे, म्हणजे शरीराचे तुकडे त्यांचं केलेलं आहे. असा राजा त्या महाराष्ट्रात देशामध्ये जन्माला येणार नाही, असा संभाजी राजांचा अंत झालेला आहे. आणि त्याची तुम्ही मुख पदयात्रा तुम्ही काढली, त्याबद्दल मी संजय गाडे आपल्या सर्व मंडळाचं आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संभाजी महाराज संगमेश्वर येथे होते, मात्र विश्वासघातामुळे मुघल सैनिकांनी अचानक घेरलं. मोठ्या संघर्षानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं. 11 मार्च 1689 या दिवशी छत्रपती संभाजी महाराज अत्यंत क्रूरपणे ठार मारण्यात आले. मराठ्यांनी घटना विसरली नाही, पण त्याच बलिदानाने स्वराज्यासाठी लढण्याचा अधिक निर्धार केला. त्यांचे हे बलिदान धर्म व संस्कृती रक्षणासाठी होते. आज या इतिहासाची आठवण म्हणून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बलिदान मास पाळला जातो. हा महिना आपल्या स्मरण करून देतो. ते निष्ठा, स्वाभिमान आणि स्वतःसाठी लढण्याची तयारी असेल, तेथे कोणतेही शत्रू स्वराज्यावर विजय करू शकत नाही. आपल्याला प्रत्येक दिवशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. करायचं कोणी तर ही कार्य जो हिंदू म्हणून देतो, मग तो मार मान चांभार कोण बी असो, त्यानं या कार्यात आलं पाहिजे. आपल्या इथं जर बुधवारी बलिदान वाजता आपलं काय ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्राचं पारायण असते, पारायणात आलं पाहिजे. इकडे तिकडच्या गोष्टी ऐकाय भेटतं, तेव्हा काय झालं इकडे तिकडे लवजियात काय लवजियात म्हणजे विषय काय आहे तर आपल्यातल्या पोरी मेंदवात त्यांच्या महत्वाचं म्हणजे आया झाले त्या बाहेर काढण्यासाठी म्हणजे इथं तुम्ही आलं पाहिजे. महत्वाचा विषय काय आहे जर यासनी अडकवलं जाते. आत्ता मध्ये एक विषय झाला, म्हणजे हिंदू मुलगा होता आणि हे मुस्लिम मुलगी होती, मग तिचा बॉयफ्रेंड काय तर असेल त्यानं आणि त्या मुलीनं त्या पोराला धर्मात तुकडं करून टाकलेलं ते बघितलं असेल, ते बातमी वाचली याचीला. तर अशाप्रमाणे लव जिहाद होती ती. तर ही कमी करायचं असलं तर आपल्याला एक कट्टा झालं पाहिजे. काय म्हणते ती बेडेगुरु त्यांचं कशाला ऐकतायसा, ही पोर जाते ती यांचं ऐकू नका, ही येड जावे म्हणजे शिव्याचं कट देते ती. मग असं न करता तर आत्तामध्ये पण काहीतरी आपलं व्याख्यान झालं ती सांगत होती, हे पोरे इकडं बघ तुम्हाला आठवण करून फक्त देतो, राग मानून घेऊ नका. इकडं बघ, घरी जाऊन आई बापाला मिठी मार आणि डोळ्यातनं पाणी असतं वर रड, आमकं तमकं कर, पण मी मग तो घरी जाऊन मर. काम येलं पाहिजे. स्वतःच्या मनाला विचारा. आत्ता 5वीतली मुलगी प्रेम करत्या, ही प्रेम म्हणजे कृष्णांची तुम्ही मालिका बघितल्यानंतर करल प्रेम म्हणजे काय असते. 5वीतली जर मुलगी प्रेम करत असली तर त्याला काय अर्थ नाही.
आईबापानं पोरांच्या हातात मोबाईल नाही दिला पाहिजे. मोबाईलमुळेही सगळं घडायला लागले. तर मोबाईलचा वापर ह्यो कमी झाला पाहिजे महत्त्वाचा. आणि भाडोत्री व्याख्यान करा आपण आणताना कोणाला आणलं पाहिजे ही एक बैठक करून बघितलं पाहिजे की बाबा कोणाला आणलं पाहिजे, कोण आणलं पाहिजे ही ठरवून शो इथं येणार. मग प्रत्येक ख्रिश्चनच्या ह्याला जय हिंद, परत ते कोण असं अमुक तमुक तिथं झालं असेल, काय झालं असेल त्याचा काही संबंध नाही. फक्त ह्या महिन्याभरात आपण संभाजी महाराजांना बलिदान मास विषय आपण ही केला असेल, काहीतरी पाळला असेल, काय काय आता इथं पण मटण सकट खावडा आले असतील आज, कोण गार पिऊन आला असेल. पण इथं काय काय निरस्थान म्हणजे काय सकट त्यांनी खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं नाही, तुका गेलेला नाही, काय काय सांगते ते. मग मुसलमान असं करते ते दिवसभर जेवत नाही. ते मी म्हणतो ती सकाळची गू खाते ती, त्यांच्या नादाला लागायचं नाही. कोणी त्यांचं उदाहरण द्यायचं बी नाही आपल्या इथं. इथं तुम्ही या चित्तात आपण प्रोजेक्ट करणार आहे. इथं तुम्ही बघा, लक्षात एकच ठेवा, मुलींनी असू ना मुलांनी असू, भरती सुट्ट्या, भरतीकडे लक्ष द्या, प्रेमाकडं लक्ष देऊच नका. कारण इथं फसवा फसवी जास्त आहे. आत्ता भरती सुट्ट्या, PSIचं बघा. आत्ता तुम्ही कासा शेरबेत जर गेला असा, मुली मुलं जास्तीत जास्त कसं ती भरती होतील ह्याच्याकडे लक्ष आहे. तर आत्ता आपल्या गावात एकच लक्ष आहे, तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय, संपला विषय, बाकी काय विषयच नाही. तर आपल्याला शुभम दादाची सांगून आपण मुलींसाठी वाटलं तर वेगळं आपण काय म्हणते त्याला वाचनालयाची सोय करून काहीतरी करू. पण आत्ता म्हणजे आपल्या ह्या एवढ्या ह्याच्यात तरी आपल्या गावात जास्तीत जास्त म्हणजे भरती झालेली असलेली मुलं जास्त होते ते. पण आत्ता प्रमाण कमी झालं आहे. 19-20 जास्तीत जास्त म्हणजे झालेलीच नाही ते. तर ही प्रमाण आपल्या इथल्या मुलं मुली हुशार आहे ते का तर 100% आहे ते, प्रॅक्टिस करते ते. पण कमी कशात पडते ती अभ्यासातच. आता माझ्यामध्ये सांगतो, अभ्यास महत्त्वाचा आपल्याला काय म्हणजे बसायचं म्हणजे काय जमत नाही. पण आपले जे आहे ते हुशार जमणार आहे, करून घेणारे आहे ते. मुलींनी जर वाटत असेल की बाबा प्रॅक्टिस घ्यायला कोण वरतं नाही, संचित दादा आहे ते, तुम्ही फक्त एकदा बोलावं, ती तुमचं प्रॅक्टिस घेते ती. फक्त अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाशिवाय होत नाही. आपण जर एखादी गोष्ट जर धर्माविषयी जर करायचं म्हटलं तर आपला एखादा माणूस मोठ्या पोस्टवर पाहिजे. PSI IPS असेल, जर आपल्याला कोण अडवणारा जर असेल वाटरवर म्हणा, कराडवर म्हणा, म्हणजे आपलं धर्म कार्य करताना, तर तिथं अडवू शकत नाही आपल्याला कोण. यासाठी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ही प्रेम केलं पाहिजे, पण प्रेमाला पण क्वालिटी असत्या, हेच काय नाही. फक्त आईबापाने एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या मुलीला मोबाईल देणं टाळलं पाहिजे. म्हणजे मोबाईल घ्यायची काही गरजच नाही. वाचन नित्यनेमानं आपण सकाळी उठवलं पाहिजे मुलाला मुलीला 5-6 वाजता वाचन रोज 2-3 पानं तरी वाचलं पाहिजे. शिवचरित्र असू द्या, भगवद्गीता असू द्या, काय बी असू द्या, पण वाचलं पाहिजे. वाचल्यानं आपली म्हणजे मेमरीची क्षमता आहे ती वाढणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आत्ता कोणी काय पाळलं असेल नसेल, तुम्ही बघा लवारचं जर गेला असला तर खुरपं तयार करायला टाकलेलं असते, आपलं पाक ती लाल भडक झालेलं असते. पण संभाजी महाराजांच्या डोळ्यात एवढ्या सळ्या होत्या, डायरेक्ट डोळं उघडं होतं. ते तिथं तो जो जात घालणारा म्हणजे डोळ्यात घालणार होता तो म्हणला, म्हणजे तो हिंदीत काय बोला असेल, म्हणजे महाराज तुम्ही डोळं झाका. पण महाराजांनी डोळं अजिबात झाकलं नाही, ते डोळं उघडं होतं. ते त्यासनी घाम फुटलेला महाराजांच्या डोळ्यात घालायचे कसं. तरी बी 2 सळ्या डायरेक्ट डोळ्यात घातल्या. नख काढली, हाताचं कातडं काढलं, हाताचं कातडं काढलेलं असतं रगात येतं. एकदा घरा आपल्याला ठ्यास लागली तर असली ठ्यास लागली तर आता म्हणलं मी घरनं जाऊन येतो. डोळ्यात सळ्या गाठलेल्या, अंगावर रगात येत होतं, त्याच्यावर मीठ टाकलेलं. विचार करून बघा, हळद लावली तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतंय. ठ्यास लागल्यावर घरी गेल्यावर आईच्या डोळ्यात पाणी येतंय की बाबा पोराला लागलं असेल. त्यांच्या कोणाला वाटलं नसेल की असं होतंय काय नाही. आणि शेवटच्या दिवशी आजच्या दिवशीच बिना दाराच्या कुऱ्हाडीनं तुकडं केलं. ते विचार करा तुकडं कसं केलं असेल, एक एक तुकडा तुटताना कसं वाटलं असेल.
वाटतं एवढं सोपं नाही आणि प्रत्येक वेळी तुम्हाला सांगावं आणि मग तुम्ही यावं 2-3 वेळा सांगावं. टायमिंग दिलं त्या टायमिंगमध्ये येणं गरजेचं आहे. मी एक नालायक आहे, काय टायमिंग झाल्यानंतरच मी येतो. जरा बाहेर असल्यामुळे मला उशीर होतो कामावर इकडं तिकडं. प्रत्येक वेळी भैयानीच पुढाकार घ्यावा. म्हणजे भैयासने काय कामधंदा नाही, म्हणजे भैयांच्याकडे पैसा जास्त झाला आहे म्हणून ह्याचा काय विषय नाही. तर ही धर्माचं कार्य आहे. आपल्या धर्माचं कार्य करत असताना बाहेरची लोक जी आपल्याला म्हणजे दुय्यम स्थानचे आहे ती म्हणजे त्यासनी पटत नाही. त्यासनी वाटतं की हे राजकारण आहे. काय राजकारणाचं काही तर 0% काही नाही. म्हणजे आत्ताचं जे इलेक्शन झालं मग त्या इलेक्शनमध्ये आपल्याला म्हणजे काय ती पत्रक वाटायची होती म्हणजे लव जिहाद काय काय त्यांचं फतवं निघत होतं ती. तर ती फतवं निघत होतं कशासाठी मग त्यासनी मग त्यांच्या जे मागण्या होत्या काय काय त्यासनी मंजूर करून द्यायच्या होत्या. म्हणजे ते काँग्रेसची सत्ता जर आली तर त्यासनी ती मागण्या मान्य करून देणार होत्या. ह्यासाठी आपल्यातल्या पोरासनी त्यांच्या आईबापाने 4 बुटा हाणली ती की बाबा मी पत्रक वाटाय निघालोय म्हणून. पोरं आले नाही ते बाबा राहून द्या नाही तुमच्या इथले पाठवत तर जाऊन द्या. तर ते बोलायची गोष्ट झाली. बुटानं काय त्यासनी मारलं नाही, ते आले नाही, ते काम झालं नाही. परत थांबतो मी. संभाजी महाराजांचा बलिदानाचा दिवस. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या रक्ताच्या ठेंबाठेंबातून आपल्या हिंदू धर्माला जीवन ठेवण्याचे काम केलं. त्याप्रमाणे आईवडिलांशिवाय मुलांना अस्तित्व नाही, तसंच हिंदू धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी त्यांच्या बलिदानातून काम केलं. बलिदान मास म्हणजे आम्हाला माहितीच आहे. औरंगजेबाने ज्यावेळी संभाजी महाराजांना कैद केलं त्यांच्यावर 40 दिवस अत्याचार केलं. तो महिना म्हणजे बलिदान मास. बलिदान मास का पाळायचा? औरंगजेबाने संभाजी महाराजांना काही प्रश्न विचारले. त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यासाठी संभाजी महाराजांनी 40 दिवस अत्याचार सहन केला तो म्हणजे तू धर्मांतराला तयार होतो. संभाजी महाराजांनी नेमका ह्यालाच विरोध केला आणि 40 दिवस मरण यातना सोसल्या. संभाजी महाराजांनी 40 दिवस मरण यातना फक्त आपल्या धर्मासाठी सोसल्या. संभाजी महाराजांचा अत्याचार बघून आपण बलिदान मास पाहायलाच पाहिजे. बलिदान मास का पाळायचा तर कसा पाळायचा? संभाजी महाराज आपल्या घरातील एखादी व्यक्ती निधन पावते त्यानंतर त्या व्यक्तीला जो अग्नी देणारा व्यक्ती असतो तो चप्पल सोडतो, मुंडन करतो, त्याच्या आवडत्या गोष्टीचा त्याग करतो. तसंच संभाजी महाराज पण आपले धर्मपिता होते. त्यांच्या त्या त्यागासाठी आपण आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. तर हे सगळं करून काय होणार? हे सगळं करून काय होणार? हे सगळं करून आपल्या मनात हिंदू धर्माची कट्टरता वाढेल. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम वाढेल. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज जर आपल्यावर जास्त तप्त असतील तर आपल्या हिंदू समाजाचं अस्तित्व टिकून राहील. आपण ह्या धर्मकार्यात सहभागी झालो पाहिजे.